नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण एकदम टेस्टी झणझणीत अशी कोथिंबीर वडी रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिले आपण मसाला बनवून घेणार आहोत। यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे उभे चिरून भाजून घेतलेले आहेत। अर्धी वाटी खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे। खोबरंसुद्धा मी इथे भाजून घेतलेलं आहे। याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। कांदा आणि खोबरं आधी थोडं भाजून घेतल्यामुळे नंतर आपल्याला मसाला भाजताना वेळ कमी लागतो। इथे मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे। हा मसाला आपल्याला रस्सा बनवण्यासाठी लागणार आहे। मसाला बाजूला ठेवून देऊयात आणि आपण वडी बनवण्याची तयारी करून घेऊयात। यासाठी मी ते बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालत आहे। 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घातलेली आहे। 1 वाटी बेसन, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 चमचा आलं, हिरवी मिरची, लसूण याची पेस्ट घालत आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आधी आपल्याला बघायचं आहे की कोथिंबीरीच्या ओलावामध्ये आपलं पीठ भिजलं जातंय की नाही। जर आपल्याला पीठ खूपच सुकं वाटत असेल तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे। पण पाणी इथे आपल्याला जास्ती वापरायचं नाही। 2 ते 3 चमचे आपल्याला पाणी फक्त इथे वापरायचं आहे। जास्तीही पीठ आपल्याला सैलसर करायचं नाही आणि जास्ती घट्टही नाही बनवायचं। अगदी मीडियम पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। कोथिंबीर वडीसाठी लागणारं जे पीठ आहे ते तयार झालेलं आहे। याच्या आता आपण छोट्या छोट्या वड्या बनवून घेऊयात। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे हाताला पीठ चिकटलं जात नाही आणि अशा छोट्या छोट्या गोल आकाराच्या आपल्याला ह्या वड्या बनवून घ्यायच्या आहेत। जास्तही मोठ्या बनवायच्या नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला या वड्या बनवून घ्यायच्या आहेत। मी इथे तुम्हाला अजून एक वडी बनवून दाखवते। इथे मी या सगळ्या वड्या बनवून घेतलेल्या आहेत। या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर या वड्या तळायच्या नसतील तर तुम्ही ह्या डायरेक्ट रश्श्यामध्ये सुद्धा सोडू शकता। इथे मी कढईमध्ये 4 ते 5 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल इथे मी कमीच घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण या वड्या सोडून घेऊयात आणि छान अशा दोन्ही साईडून सोनेरी रंगावरती आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत। एक साईडून थोड्याशा तळल्या गेल्यानंतर उलटवून घ्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडून आलटून पालटून व्यवस्थित आपल्याला या छान अशा फ्राय होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। इथे आपल्या वड्या छान अशा तळल्या गेलेल्या आहेत। या वड्या आता आपण काढून घेऊयात आणि उरलेल्या आपण याच पद्धतीने तळून घेऊयात। वड्या तर आपल्या तयार आहेत। आता आपण बनवून घेऊयात रस्सा। रस्सा बनवण्यासाठी मी ते कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा मोहरी। मोहरी छान तडतडली की याच्यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा जिरे। जिरेही थोडेसे तडतडले की जो आपण मसाला बनवून घेतलेला आहे तो मसाला मी याच्यामध्ये घालणार आहे आणि हा मसाला आपल्याला छान असा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आधी आपण कांदा आणि खोबरं भाजून घेतल्यामुळे इथे आपल्याला मसाला भाजण्यासाठी जास्ती वेळ लागत नाही। लगेच आपला हा मसाला भाजला जातो। छान असा आपला इथे मसाला भाजला गेलेला आहे। छान असे साईडून तेल सुटलेलं आहे। याच्यामध्ये आता आपण काही सुके मसाले घालून घेऊयात। इथे मी घेतलेला आहे 2 चमचे घरगुती लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा धने पावडर। इथे तुम्ही गरम मसाला देखील वापरू शकता आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घालत आहे म्हणजे मसाले आपले करपले जाणार नाहीत आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांना छान अशी चव लागते। मसालाही आपला इथे छान असा भाजला गेलेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। जेवढा तुम्हाला रस्सा हवा आहे त्या अंदाजाने तुम्हाला इथे पाणी घालायचं आहे। मी ते आधी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि हे आपल्याला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। मी ते अजून थोडं पाणी घालणार आहे म्हणजे टोटल मी ते 2 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि आपल्याला हा रस्सा पातळच ठेवायचा आहे, जास्ती घट्ट बनवायचा नाही आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला या रश्श्याला आता उकळी काढून घ्यायची आहे। त्याच्या आधी मी ते थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे।
तुम्ही ते तिखटाचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ते तिखटाचं प्रमाण वाढवू शकता. इथे मी चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे. जास्त वेळही आपल्याला याला उकळवायचं नाही. 2 ते 3 मिनटं फक्त आपल्याला हे उकळवून घ्यायचं आहे आणि मस्त असा आपला झणझणीत असा रस्सा तयार झालेला आहे. दिसायला एकदम टेस्टी दिसत आहे ना? गॅस बंद करूयात. इथे मी या वड्या प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि याच्यावरती आपण हा गरमागरम रस्सा घालणार आहोत. तुम्ही डायरेक्ट ही या वड्या रश्श्यामध्ये घालू शकता, पण जेव्हा तुम्हाला या वड्या खायच्या आहेत तेव्हाच या तुम्ही रश्श्यामध्ये घाला, म्हणजे जास्ती नरम होणार नाहीत. आणि छान आपली इथे कोथिंबीर रस्सा वडी भाजी तयार झालेली आहे, एकदम टेस्टी आणि झणझणीत. दरवेळी आपण कोथिंबीरची वडी बनवतो, पण एकदा ही रस्सा भाजी नक्की ट्राय करा, खूपच मस्त होते. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.